हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 12th बायोलॉजी. बायोलॉजीमधील आपण आज एक नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. ओके, हा एक नवीन आपला बायोलॉजीमधील 5वा चॅप्टर आहे. या 5th चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते आपण पहिल्यांदा पाहूया. बघा, जो काय रिड्यूस झालेला सिलेबस आहे, म्हणजे जो काय कोविडमुळे मागच्या वर्षी जो काय सिलेबस रिड्यूस झाला होता, त्या सिलेबसनुसार आपल्याला ह्या चॅप्टरमधील मॉडर्न सिंथेटिक थेरी आणि ह्युमन इव्हॉल्युशन हे दोनच पॉईंट आपल्याला अभ्यास करायचे आहेत. लक्षात आलं? म्हणजे जे काय बाकीचे पॉईंट आहेत, ओरिजिन ऑफ लाईफ, केमिकल इव्हॉल्युशन, ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन, डार्विनिझम, म्युटेशनल थेरी, हे पूर्ण पॉईंट रिड्यूस झालेले आहेत. आपल्याला फक्त मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन 5.6 आणि ह्युमन इव्हॉल्युशन 5.13 हे दोन पॉईंटच आपल्याला अभ्यास करायचे आहेत. कळालं? बघा, मग चला अभ्यास करायला सुरुवात करूया. मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन. त्याआधी तुम्ही ह्या चॅप्टरमधील जे काय पहिले पॉईंट दिलेत, जसं की ओरिजिन ऑफ लाईफ आहे, केमिकल इव्हॉल्युशन आहे, हे पॉईंट थोडे वाचून घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली इव्हॉल्युशन म्हणजे काय होतं, कशाप्रकारे लाईफ ओरिजिन झाली, हे पॉईंट थोडेफार क्लिअर होते. जसं की आपल्याला मार्किंगसाठी म्हणजे त्याचं मार्क आपल्याला धरणार नाहीत, तरी पण आपल्याला थोडंफार नॉलेज असावं म्हणून आपण ह्या पॉईंटचा स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्या सेल्फ स्टडी करा. ओरिजिन ऑफ लाईफ काय आहे हे पॉईंट पहिल्यांदा तुम्ही रीड करा, पुस्तकामध्ये वाचा ते पॉईंट. त्याचं रिव्हिजन म्हणून तरी तुम्ही ते वाचा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. त्यामध्ये आपण मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन डिस्कस करणार आहोत. आणि सुरुवातीला थोडं इव्हॉल्युशन म्हणजे काय, ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजे काय, हेही आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, बघूया आपण आता इव्हॉल्युशन म्हणजे काय. आता इव्हॉल्युशन आपण क्लास 10th पासून शिकत आलो आहोत की इव्हॉल्युशन म्हणजे काय. याला काय म्हणतो आपण, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम म्हणतोय, इन विच द ऑर्गॅनिझम आर मॉडिफाईड अँड डेव्हलप इन टू द न्यू फॉर्म. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलपमेंट होत असते, मॉडिफिकेशन होत असतं, त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. आणि दिस इव्हॉल्युशन कॅन डेव्हलप्ड इन सम इयर. म्हणजे ह्या इव्हॉल्युशनसाठी आपल्याला बिलियन्स ऑफ इयर लागतात. म्हणजे एका करोड वर्षापूर्वी, लाख वर्षापूर्वीपासून हे इव्हॉल्युशन होत आलेलं असतं. म्हणजे इव्हॉल्युशन इज नॉट अ सडन चेंजेस, इव्हॉल्युशन इज द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. यामध्ये आपण पॉप्युलेशनमध्ये चेंज होताना आपल्याला दिसून येत असते. फॉर एक्झाम्पल बघा, काही मंकींच्या पॉप्युलेशनपासून ह्युमन बिईंग हे तयार झालेच. ठीक आहे, यामध्ये पूर्ण पॉप्युलेशनचाच चेंजेस होत असतो, त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणलं होतं. हे फक्त प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्येच होत नाही, काही बॅक्टेरियामध्ये, काही व्हायरसमध्ये पण इव्हॉल्युशन आपल्याला बघता येत असतं. जसं की आपण आता बघत होतो की कोविडच्या ज्या काय फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह आलं होतं, यामध्ये पण त्यांच्यामध्ये म्युटेशन झालं होतं, त्याच्यामध्ये पण त्यांच्यात मॉडिफिकेशन झालं होतं. हे पण एक प्रकारचं सिम्पल असं इव्हॉल्युशन आपण त्याला म्हणू शकतोय. ठीक आहे, असं हे इव्हॉल्युशन आहे. इव्हॉल्युशन म्हणजे काय, ॲनिमलमध्ये किंवा प्लांटमध्ये झालेलं मॉडिफिकेशन, आणि हे मॉडिफिकेशन आपल्याला बिलियन्स ऑफ इयर ॲगोपासून सुरू असताना आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यानंतर आपल्याला ओरिजिन ऑफ लाईफ हा एक पॉईंट आपल्याला तिथं क्लिअर झाला पाहिजे. ओरिजिन म्हणजे काय असणार आहे, तर वेअर द लिव्हिंग थिंग्स ऑर लाईफ वॉज अरायझेस. म्हणजे आपल्याला लिव्हिंग थिंग्स हे कुठून ओरिजिन झाले, हाऊ ओरिजिन म्हणजे लाईफ वॉज ओरिजिन, हे कन्सेप्ट आपल्याला तुम्ही जर पहिले पॉईंट वाचले तर तुम्हाला क्लिअर होतील. त्यामध्ये काही थेअरी दिलेत बघा, थोडे आपण डिस्कस करू, त्या तुमच्या लक्षात येतील की कोणत्या थेअरीनुसार आपल्याला लाईफ ओरिजिन झाली, हे आपल्याला सायंटिफिकली प्रूफ भेटलं. ठीक आहे, ते पण लक्षात घ्या. थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन काय सांगितलं होतं, त्या थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशनमध्ये द लाईफ वॉज क्रिएटेड बाय द सम स्पेशल सुपर पॉवर. म्हणजे त्यामध्ये जे काय जसं की गॉड म्हणतो आपण त्याला, की देवांनी ही एक लाईफ ही तयार केली होती, किंवा त्याला आपण सुपर नॅचरल पॉवर म्हणतो आपण. म्हणजे हे रिलिजियनस बिलीफवरती आहे, त्यांच्यामध्ये कोणताही सायंटिफिक प्रूफ नाही. आणि हे पूर्ण थेरी अशी सांगितली की लाईफ वॉज क्रिएटेड बाय द सुपर नॅचरल पॉवर. पण ही थेरी कशी होती, अनॲक्सेप्टेबल झाली, बिकॉज देर इज द नो सायंटिफिक प्रूफ, सो दिस थेरी वॉज अनॲक्सेप्टेबल. देन अनदर थेरी वॉज द थेरी ऑफ कॉस्मोझोइक थेरी, म्हणजे किंवा त्याला आपण थेरी ऑफ पॅन्सपर्मिया असं पण म्हणलं जातं. थेरी ऑफ पॅन्सपर्मिया काय सांगितलं होतं की सम ऑर्गॅनिझम आर ड्रॉप्ड फ्रॉम द कॉस्मॉस. म्हणजे स्पेसमधून काही ऑर्गॅनिझम हे आपल्या प्लॅनेट अर्थवरती आले होते, आणि त्या प्लॅनेट अर्थवरून जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम आले होते, त्या मिटोराईट असतील किंवा जे काय धूमकेतू म्हणतो आपण, अशा मिटोराईटमधून त्या लाईफला सुरुवात झाली होती, असे पण तिथं सांगितलं होतं. ठीक आहे, आणि ते नासानी जे काय स्पेसमधून जे काय पार्टिकल भेटले, त्यांच्यामध्ये पण त्यांना काही लिव्हिंग थिंग्स भेटले. पण असं आपण त्याला म्हणू शकत नाही की जे काय मेटेराईट आले त्यामधूनच लाईफ ओरिजिन झाली, आणि ह्याला काही सायंटिफिक प्रूफनी रिजेक्ट केलं, म्हणून पण ही थेरी अनॲक्सेप्टेबल झाली. थेरी ऑफ स्पॉन्टनस जनरेशन, म्हणजे त्याला आपण थेरी ऑफ अबायोजेनेसिस म्हणलं होतं. अबायोजेनेसिस म्हणजे काय सांगितलं जातं की द लाईफ वॉज अरायझेस फ्रॉम द नॉन लिव्हिंग मटेरियल.
स्पॉन्टनसली, म्हणजे जे काय नॉन लिव्हिंग थिंग्स असतं त्या नॉन लिव्हिंग थिंग्समधून ही लाईफ जी आहे की अराईज झाली स्पॉन्टनसली, म्हणजे अचानक पद्धतीने त्यामध्ये लाईफ ओरिजिन झाली. आणि ही थेरी पण रिजेक्ट झाली, त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट नव्हत्या किंवा काही सायंटिफिक प्रूफ नव्हते. आणि लास्ट वन थेरी कोणते बघा, थेरी ऑफ बायोजेनेसिस. ही थेरी थोडीफार ॲक्सेप्टेबल होती, कारण का सांगितलं होतं की ह्या थेरीमध्ये काय सांगितलं की लाईफ आज ओरिजिनेटेड फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग लाईफ, म्हणजे जे काय एक लाईफ आहे त्या लाईफपासून नवीन लाईफ तयार होत असते. म्हणजे दिस लाईफ वॉज प्रोड्युस्ड फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग लाईफ, म्हणजे एक लाईफ ही प्री एक्झिस्टिंग लाईफपासूनच तयार होते. ही थोडी ॲक्सेप्टेबल आहे, पण आपल्याकडे काय आहे की ओरिजिन कसं झालं, हाऊ वॉज द लाईफ ओरिजिन, हे आपल्याला तिथं कन्सेप्ट क्लिअर झाली नाही. ठीक आहे. त्यानंतर काही एक्सपेरिमेंट आहेत, म्हणजे युरी अँड मिलर एक्सपेरिमेंट. त्यामध्ये काही थेरीतून हे आपल्याला प्रूफ झालं की केमिकल इव्हॉल्युशन काय होतं, त्यामधून आपल्याला हे प्रूफ झालेलं आहे. अशा काही अनएक्सेप्टेबल थेरी आपल्याला त्या टॉपिकमध्ये पण बघायच्या आहेत. ठीक आहे. हा पॉईंट नॉन इव्हॉल्युशन आहे सिलेबसला, तो तुम्हाला परीक्षेत विचारला नाही, तरी इव्हॉल्युशन म्हणजे लाईफ ओरिजिन कशी झाली हे तुम्हाला ह्याच्यावरून किंवा थेरी काय होत्या इव्हॉल्युशनसाठी त्या पण लक्षात आल्या असतील. ठीक आहे. आता आपल्याला जो काय मेन सिलेबसला जो काय पॉईंट आहे तो आपण इथं लक्षात घेऊ, की त्याला आपण म्हणतोय मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन. ओके. कन्सेप्टमध्ये काय सांगितलं आपल्याला की मॉडर्न सिंथेटिक थेरी म्हणजे काय, इट इज द न्यू थेरी अँड इट इज द ॲक्सेप्टेबल थेरी. म्हणजे ह्या थेरीचा पूर्ण वर्ल्डने ॲक्सेप्ट केला की ह्या थेरीमुळं आपल्याला इव्हॉल्युशनचं स्टडी झाला, म्हणजे हाऊ लाईफ वॉज ओरिजिनेटेड, त्याच्यानंतर हाऊ ऑर्गॅनिझम्स आर इव्हॉल्ड अँड हाऊ दिस बायोडायव्हर्सिटी वॉज क्रिएटेड. हे आपल्याला ह्या पूर्ण इव्हॉल्युशनचा स्टडी ह्या मॉडर्न सिंथेटिक थेरीमधून झालेला आहे. त्यामध्ये बघा काय, इट इज द रिझल्ट ऑफ द ट्रू सिंथेसिस ऑफ बायोलॉजिकल डिसिप्लिन. बायोलॉजिकली म्हणजे जे काय डिसिप्लिन्स आहेत, रूल्स आहेत, ते सगळे फॉलो करून किंवा इव्हॉल्युशनला सायंटिफिकली प्रूफ देऊन हे सिंथेटिक थेरी ही तयार केली होती. या सिंथेटिक थेरीमध्ये ह्या पेरेंटिंग कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे ही सिंथेटिक थेरी जेनेटिकली रिलेटेड आहेत, इकॉलॉजिकली, त्याचबरोबर ॲनाटॉमिकली अँड पॅलेंटॉलॉजिकली आणि जिओग्राफिकली आपल्याला रिलेटेड दिसतं येते. म्हणजे ह्या मॉडर्न सिंथेटिक थेरीचा स्टडी करत असताना किंवा मॉडर्न सिंथेटिक थेरी बनवत असताना सायंटिस्टनी जेनेटिक्सचा पण विचार केला होता, म्हणजे ऑर्गॅनिझमचे DNA जे काय RNA असणार आहेत त्यांच्यामध्ये काय चेंजेस होत गेले ह्याचाही स्टडी केला आहे, इकॉलॉजिकली स्टडी केला, इकोसिस्टीमचा स्टडी केला होता. त्याचबरोबर ॲनाटॉमिकली म्हणजे ऑर्गॅनिझमचे इंटरनल बॉडी स्ट्रक्चर, बॉडी पार्ट, त्यांचाही बोन्स वगैरे असतील याचा स्टडी केला होता. पॅलेंटॉलॉजिकल म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये ॲनिमलचे फोसिल्स असतील, ह्या फोसिलचा स्टडी करून ही सिंथेटिक थेरीमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं. जिओग्राफिकल थेरीचा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसून येत असते. अशा प्रकारे मॉडर्न सिंथेटिक थेरी ही तयार केली होती. आणि ओव्हरऑल आपल्याला काय सांगितलं की जी काय पूर्ण मॉडर्न सिंथेटिक थेरी आहे, पूर्ण मॉडर्न सिंथेटिक थेरी ही डिपेंड्स आहे द म्युटेशन अँड नॅचरल सिलेक्शनवरती. ओके, लक्षात घ्या. ड्यू टू modern synthetic theory is also importance given to the both mutation and natural selection. जे काय जीन म्युटेशन असतं, क्रोमोझोमल म्युटेशन आहे, हे इम्पॉर्टंट आहे फॉर द इव्हॉल्युशन. हे पूर्ण कन्सेप्ट आपल्याला ह्या पूर्ण पॉईंटमध्ये तुमच्या लक्षात येईल, कशा प्रकारे हे आपल्याला समजता येतील. बघा ह्यामध्ये जे काय कॉन्ट्रीब्युटर आहेत, म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेरीसाठी असणारे कॉन्ट्रीब्युटर, हे सायंटिस्ट लक्षात ठेवा, MCQसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असेल. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट जरी घेतला तरी लक्षात येईल. म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेरीमधील मेन कॉन्ट्रीब्युटर म्हणजे यांनी ह्या इव्हॉल्युशन्सच्या थेरी बनवण्यासाठी योगदान दिलं आहे. असे फिशर्स आहेत, हँडलेस आहेत किंवा TH मॉर्गनस आहेत. या सायंटिस्टचं मेन योगदान आपल्याला त्या मॉडर्न सिंथेटिक थेरीमध्ये भेटणार आहे. त्यानंतर बघा, स्टीव्हन्स हे एक सायंटिस्ट होते. त्यांनी त्यांच्या बुकमध्ये काही फॅक्टर डिस्कस केले की जे इव्हॉल्युशनसाठी इम्पॉर्टंट असे फॅक्टर ठरलेत. ठीक आहे. इव्हॉल्युशनमध्ये जे काय मेन इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत ते कोणते कोणते आहेत बघा. जीन म्युटेशन आहेत. ठीक आहे. जीन म्युटेशन म्हणजे लक्षात येईल तुमच्या की DNA असतो, ह्या DNA मधील जे काय जीन्स असते त्यामध्ये जर एखादं चेंज झालं त्यामुळं व्हेरिएशन येणार आहे. ओके, आणि त्या व्हेरिएशनमुळं इव्हॉल्युशन होत गेलं किंवा त्या व्हेरिएशन अराईज झाल्यामुळं इव्हॉल्युशन झालं, असं काही कन्सेप्ट इथं आपल्याला सांगितलेत. जीन म्युटेशनला आपण पॉईंट म्युटेशन देखील म्हणू शकतोय. ठीक आहे. एक स्पेसिफिक असं किंवा एक पर्टिक्युलर कॅरेक्टर जर चेंज झालं असेल तर दिस इज द जीन म्युटेशन. त्यानंतर काय सांगू शकतो आपण त्याला, म्युटेशन इन क्रोमोझोम. ओके, क्रोमोझोम हे काय असं असणार आहेत, तर जे काय पूर्ण सेट आहेत, ठीक आहे, पूर्ण सेट क्रोमोझोमचा जर चेंज झाला असेल तर आपण त्याला क्रोमोझोमल म्युटेशन म्हणू शकतोय. त्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर चेंज होणार आहे किंवा त्यांच्यामध्ये क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज होणार आहे. ठीक आहे. डिलिशन, डुप्लिकेशन असे काय टाईप आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत पुढे. त्यानंतर जेनेटिक रिकंबायनेशन. ओके, जेनेटिक रिकंबायनेशन ऑल्सो इम्पॉर्टंट इन फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये आपण त्याला इम्पॉर्टंट करू शकतोय. म्हणजे इव्हॉल्युशन झालं किंवा ॲनिमलमध्ये व्हेरिएशन येण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असणार आहेत, तर जेनेटिक रिकंबायनेशन.
एक एक्झाम्पल आपल्याला फर्टिलायझेशनमध्ये माहीत आहे की मेल आणि फिमेल यांचे गॅमेट फ्यूज झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि हा झायगोट हा डिफर असतो मेलपासून आणि फिमेलपासून. कारण का, यांच्यामध्ये जेनेटिक रिकंबायनेशन झालं असतं, जेनेटिकचं एक कॉम्बिनेशन चेंज झालेलं असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंफार व्हॅरिएशन दिसून येतं आणि हे व्हॅरिएशन अराईज झालं तर त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं आपण असं म्हणू शकतोय. त्यानंतर नॅचरल सिलेक्शन ही पण एक फिनॉमिना इम्पॉर्टंट आहे आणि नॅचरल सिलेक्शनमध्ये काय म्हणणार आहे ते जे काय डार्विननी कन्सेप्ट मांडल्या होत्या की फोर्स म्हणजे इव्हॉल्युशनसाठी फिटेस्ट आर सर्वाय अनफिट आर डाय, हे जे काय कन्सेप्ट होते ते नॅचरल सिलेक्शनमध्ये बघतोय आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये. हे जे काय पॉईंट आहेत ते दिस आर द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द इव्हॉल्युशन. हे स्टेबन्स यांनी त्यांच्या बुकमध्ये डिस्कस केलेले असे काही फॅक्टर्स आहेत. त्यानंतर बघा की ह्या पूर्ण सिंथेटिक थेअरीमध्ये आपल्याला काही टर्म्स किंवा काही डेफिनेशन ह्या लागणार आहेत की काय आहेत ते आपण त्या बघूया. ठीक आहे, त्यामध्ये पहिले आहे ते आपल्याकडे मेंडेलियन पॉप्युलेशन, म्हणजे इव्हॉल्युशनचा स्टडी करण्यासाठी इम्पॉर्टंट अशा थिंग्स. मेंडेलियन पॉप्युलेशन काय असतं बघा की काय, इट इज द पॉप्युलेशन ऑकर्स इन द स्मॉल ग्रुप. ओके, स्मॉल ग्रुपमध्ये असणारी पॉप्युलेशन दॅट कॅन बी इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन म्हणतोय की ऑर्गॅनिझमचा असा एक ग्रुप, असाच एखादा स्मॉल ग्रुप म्हणतो आपण त्याला, त्यामधील ऑर्गॅनिझम इंटरब्रीड करू शकतात. ओके, किंवा सिम्पल आणि शुद्ध भाषेमध्ये काय सांगतो आपण त्याला, द ग्रुप ऑफ सिमिलर स्पेसिस आर कॉल्ड ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. म्हणजे सिमिलर स्पेसिसचा एक ग्रुप आहे की त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार आहे आणि त्यांच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग्स होणार आहेत, त्याला आपण काय म्हणतोय, मेंडेलियन पॉप्युलेशन. ओके, मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये काय म्हणतो आपण, सेम स्पेसिसचा ग्रुप. ओके, त्यामधील जे काय, आता हा डिअरचा एक जो ग्रुप बघताय तुम्ही, दिस इज द मेंडेलियन पॉप्युलेशन. ओके, मेंडेलियन पॉप्युलेशनची कन्सेप्ट काय की ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे आणि तो काय इंटरब्रीड करतोय आणि त्यांच्यापासून नवीन पॉप्युलेशन किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार करतोय. दिस इज द मेंडेलियन पॉप्युलेशन. कन्सेप्ट थोडी सिम्पलच आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये ह्यातल्या सगळ्या जे काय स्पेसिस आहेत त्या इंटरब्रीडिंग करू शकतात आणि त्यांच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग तयार करू शकतात, त्याला आपण मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणतोय. आता पुढचं जे काय डेफिनेशन आहे ती जीन पूल. आता मेंडेलियन पॉप्युलेशन तर लक्षात आले की सिमिलर स्पेसिसचा ग्रुप, त्याला आपण म्हणतोय मेंडेलियन पॉप्युलेशन. आता यामध्ये जीन पूलमध्ये काय सांगितले, पूल म्हणजे काय लक्षात घ्यायचं, तुम्ही एखादं डबकं आहे असं लक्षात घ्या की पाण्यानं भरलेलं डबकं आहे. आता त्यामध्ये काय भरलेलं आपल्याला, इथं जीन भरलेत. ठीक आहे, जीननं भरलेलं डबकं म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन सम टोटल ऑफ जीन इन द मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज द जीन पूल. बघा, ही पुस्तकातली डेफिनेशन मी एक सांगतो तुम्हाला. काय लक्षात घ्यायचं आपल्याला की एखाद्या मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये, सपोज ही एक मेंडेलियन पॉप्युलेशन आहे, सिमिलर स्पेसिस आहेत, त्यामध्ये जेवढे काय जीन आहेत किंवा त्याला म्हणतोय अलील आहेत, त्या सगळ्या अलीलला आपण काउंट केल्यानंतर जो काय नंबर येईल त्याला आपण म्हणतोय जीन पूल. लक्षात आलं का, म्हणजे काय सांगू शकतो आपण त्याला, टोटल जीन्स इन द मेंडेलियन पॉप्युलेशन. एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जेवढे काय जीन आहेत, जेवढे काय त्यांच्यामध्ये अलील्स आहेत, त्या टोटल अलील्सला, टोटल जीन्सला आपण मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हणतोय. ठीक आहे, आता सपोज की एका पॉप्युलेशनमध्ये काय काय ट्रीट घेतलेत आपण, त्याचा हाईट असेल किंवा टॉल आपण कॅपिटल टी लक्षात डिनोट करतोय, डॉर्प असेल तर स्मॉल टी असणार आहे, त्याच्यामध्ये कलर्ड असेल तर त्याला आपण कॅपिटल आरनं डिनोट करतोय आणि व्हाईट असेल तर आपण त्याला स्मॉलने आपण त्याला कव्हर करतोय. आता एवढं तिथं पॉप्युलेशन आहे आणि एवढे त्यांच्यामध्ये डिफरंट ट्रीट आहेत. ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता टोटल अलील काउंट करायचे आहेत, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजे ह्यांच्यामध्ये टोटल जीन किती झाले, 8 जीन आहेत. दिस इज द जीन पूल. कळालं का, म्हणजे एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जेवढे काय जीन आहेत, जेवढे काय अलील आहेत, त्याला आपण जीन पूल म्हणतोय. लक्षात येते का, इथं आपण ट्रीट काउंट करत नाही, इथे एखादं कॅरेक्टर काउंट करत नाही. कॅरेक्टर काय झालं, एक झालं किंवा ट्रीट म्हणतो आपण. ठीक आहे, ट्रीट, एका ट्रीटला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला 2 जीन लागतात. ठीक आहे, 2 अलील लागतात. ओके, 2 अलील लागतात. अशा आपण इथं 4 ट्रीट लक्षात घेतलेत आणि 4 ट्रीटसाठी टोटल आपल्याला 8 जीन लागले किंवा 8 अलील लागले आणि ह्या टोटल अलीलला काय म्हणतो आपण, जीन पूल. लक्षात आलं, तर हे एवढा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, टोटल अलील्स इन अ मेंडेलियन पॉप्युलेशन. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्हाला लक्षात येईल की इथं काय सांगितलं आपल्याला, टोटल जीन्स इन द मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज द जीन पूल. एवढा पॉईंट तुम्हाला क्लिअरली परफेक्टली लक्षात राहिलाच पाहिजे.
ओके. आणि त्यानंतर काय होऊ शकते बघा, द गॅमेट प्रोड्युस्ड बाय द इंडिव्हिज्युअल फर्निशेस द जीन पूल. जर गॅमेट प्रोड्यूस झाले तर त्यामुळे काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये जीनचा नंबर वाढणार आहे आणि तो फर्निश करणार आहे, म्हणजे ते जीन पूल अल्टरनेशन होऊ शकते. म्हणजे जीन पूलला अल्टरनेशन करण्याचे कोण रिझन्स आहेत ते बघा इथं. जीन पूल कशामुळे अल्टरनेशन होऊ शकते, त्यामध्ये काय काय पॉईंट सांगितले बघा. अल्टरनेशन ऑफ जीन पूल ड्यू टू द मायग्रेशन. ह्या पॉप्युलेशनमधील काही इंडिव्हिज्युअल जर मायग्रेट झाले, आता सपोज की मी हे कॅपिटल आर सांगितलं होतं, हे ऑर्गॅनिझम जर ह्या पॉप्युलेशनमधून बाहेर गेले, ठीक आहे, म्हणजे इथून काय झालं तर जीन पूलचं नंबर हा डिक्रीज झाला, म्हणजे अल्टरनेशन झालं किंवा रिप्लेसमेंट झालेत. ठीक आहे, हे कॅपिटल आर गेले आणि त्याच्यामध्ये स्मॉल हे ॲड झाले, हे रिप्लेस झालं. रिप्लेसमुळे पण काय होऊ शकणार आहे, तिथं जीन पूलमध्ये अल्टरनेशन होऊ शकणार आहे. लक्षात आलं का. जीन पूल इज द इम्पॉर्टंट फिनॉमिना. दिस इज द टोटल अलिल्स प्रेझेंट इन द मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज द जीन पूल. सिम्पल आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही त्यामध्ये. जेवढे काय आपल्या एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जीन आहेत त्याला आपण जीन पूल म्हणतोय. ठीक आहे, आणि जीन पूल ही चेंजेस होऊ शकते आणि जीन पूलच्या चेंजेसमुळं पॉप्युलेशनवरती पण ॲफेक्ट होऊ शकतोय. म्हणजे काय सांगतोय बघा, चेंजेस इन द जीन पूल अफेक्ट ऑन द पॉप्युलेशन. म्हणजे जीन पूलमध्ये चेंजेस झाला त्यामुळं काय झालं, पॉप्युलेशनमध्ये चेंजेस होण्याची शक्यता तिथं आपल्याला दिसून येत असते. ठीक आहे, हा पॉईंट क्लिअर आहे किंवा सिम्पल मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात आलं असेल तर लगेच लाईक करा. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा की जीन पूलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा समजलं नाही असं. ठीक आहे, आता ह्या जीन पूलवरून आपल्याला जीन फ्रिक्वेन्सी हा पॉईंट समजून घ्यायचा आहे. जीन फ्रिक्वेन्सी काय असते बघा. ओके, आता बघितलं आपण, अकॉर्डिंग टू द मेंडेल एव्हरी जीन दॅट इन्फ्लुअन्स द ट्रीट हॅज द 2 अलिल्स. ओके, हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असणार आहे. एका लक्षात आलं का, एखादी ट्रीट आहे म्हणजे आपण काय घेतलं, हाईट या ट्रीटसाठी आपल्याला 2 अलील लागतात, हे आपल्याला माहीत आहे. आपण इनहेरिटन्समध्ये आणि मॉलिक्युलरमध्ये हे कन्सेप्ट क्लिअर केली होती. म्हणजे हाईट रिप्रेझेंट करायला आपण काय काय लिहू शकतोय, कॅपिटल टी, स्मॉल टी, हे आपण हाईट रिप्रेझेंट करतोय. म्हणजे सपोज की टॉल हा कॅरेक्टर आहे, टॉल हे कॅरेक्टर आहे. ठीक आहे, टॉलसाठी काय वाढणार आहे आपण, कॅपिटल टी, हे टॉलनेस आपल्याला दाखवते, किंवा कॅपिटल टी, स्मॉल टी. म्हणजे आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं आहे की एव्हरी ट्रीट हॅज द 2 अलील. एक ट्रीट असली की त्याच्यामध्ये 2 अलील्स आहेत, आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं आहे. आता जीन फ्रिक्वेन्सी काय सांगते आपल्याला लक्षात घ्या. जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे, द प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील. ठीक आहे, प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील इन द जीन पूल टू द टोटल नंबर ऑफ अलील ॲट अ गिव्हन लोकस इज कॉल्ड ॲज द जीन फ्रिक्वेन्सी. बघा आता नीट लक्ष द्या व्यवस्थित, की प्रोपोर्शन ऑफ अलील म्हणजे एखाद्या स्पेसिफिक अलीलचं प्रोपोर्शन किंवा संबंध म्हणतो आपण त्याला प्रोपोर्शन, हे कुणाशी बघायचं आपल्याला, टोटल नंबर ऑफ अलीलशी. ओके, कळालं का. बघा, टोटल नंबर अलीलशी आपल्याला त्यांचं प्रोपोर्शन बघायचं आहे की स्पेसिफिक जीनचं. ओके, बघा एक एक्झाम्पल सांगतो, त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला क्लिअर होईल. आता ही एक पॉप्युलेशन घेतली, आता ह्याच्यामध्ये मेंढक किती आहेत हे काउंट करण्यापेक्षा मी एक सांगतो की आपण काय करू, एखाद्या पॉप्युलेशनमध्ये एक्झाम्पल बघू आपण पुढं, हे तुम्हाला लक्षात येतं आहे. एक्झाम्पल करून बघतो किंवा एक सिम्पल एक्झाम्पल इथं आपण बघूया की आता ह्या पॉप्युलेशनमध्ये काय केलं आपण, एक कॅपिटल टी म्हणजे हायटेड किती आहेत, एक हायटेड लक्षात घेऊ आपण. म्हणजे तिथं एक कॅपिटल टी टाकलं, कॅपिटल टी, स्मॉल टी. हे होमोझायगस डॉमिनंट म्हणतो आपण त्याला, हेट्रोझायगस डॉमिनंट एक आहे आणि होमोझायगस रेसेसिव्ह एक आहेत. अशी टोटल 3 लोकांची एक पॉप्युलेशन आहे, आपण कन्सिडर करू एक्झाम्पल म्हणून. मग आता आपण ह्यात काय केलं, टोटल अलिल्स किती झाले ह्याच्यामध्ये बघा, काउंट करा. टोटल अलिल्स 1 2 3 4 5 6, टोटल अलिल्स किती झाले, 6 अलिल झाले. ठीक आहे, 6 अलिल आपल्याला इथं पॉप्युलेशनमध्ये भेटतात. त्यामध्ये आपल्याला कॅपिटल टी काउंट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, कॅपिटल टी काउंट किती केले आपण, 1 2 3 कॅपिटल टी आहेत आणि 1 2 3 स्मॉल टी आहेत. कसं काउंट केले बघा मी, टोटल आपल्याकडे अलील किती झाले त्यांच्यामध्ये 6 आहे, म्हणजे त्यांचा जीन पूल हा 6 नंबरचा आपल्याला दिसून येतोय. आपण कॅपिटल टी काउंट केले 3 आहेत, स्मॉल टी काउंट केले 3 आहेत. ठीक आहे, आणि टोटल पॉप्युलेशन किती आपल्याकडे 6 आहे. मग आपण काय करणार आहे, जीन फ्रिक्वेन्सी कसं काउंट करणार आहे, तर प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील. म्हणजे आता समजा की मला कॅपिटल टी यांचं फ्रिक्वेन्सी काढायचे, म्हणजे आपण काय लिहू शकतोय, फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल टी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ टी, ओके, डिवायडेड बाय टोटल अलील्स. ठीक आहे, त्यांच्यामध्ये असणारे टोटल अलील्स किंवा टोटल जीन आपण तिथं, ठीक आहे, टोटल अलील इथं लिहिल्या, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, लक्षात आलं का, की स्पेसिफिक जीनची जर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय केले, टोटल नंबर ऑफ स्पेसिफिक जीन डिवायडेड बाय टोटल अलील.
ठीक आहे. आता ह्यांच्यामध्ये काय झालं, आपल्याला टोटल नंबर किती भेटलेत बघा. इथं टोटल नंबर किती आपल्याला टीचे 3 आहेत आणि टोटल नंबर ऑफ अलिल्स किती आहे आपल्या ह्या पॉप्युलेशनमध्ये तर 6 आहेत. ह्यांचं आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतोय त्यावेळेस आपल्याला किती भेटणार आहे 0.5 हे आन्सर आपल्याला तिथे भेटणार आहे. ठीक आहे 0.5. त्यानंतर आपण स्मॉल टीची फ्रिक्वेन्सी काढताना तेच करणार आहे, टोटल नंबर ऑफ स्मॉल टी डिवायडेड बाय टोटल अलिल्स. टोटल अलिल्स आपण हे काउंट केल्यानंतर आपल्याला काय आन्सर भेटणार आहे परत एकदा तेच 0.5. लक्षात आलं. दिस इज द जीन फ्रिक्वेन्सी. अशा प्रकारे आपण तिथं जीन फ्रिक्वेन्सी तिथं काउंट करत असतोय. ठीक आहे. बघा परीक्षेमध्ये MCQ कसे येत असते ते बघू. म्हणजे आपल्याला एक एक्झाम्पल दिलं जातं, इन अ पॉप्युलेशन देर इज द 100 इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, 100 इंडिव्हिज्युअल आपल्याला दिलेत एका पॉप्युलेशनमध्ये. देर इज द होमोझायगस डॉमिनंट आर 40. ठीक आहे, होमोझायगस डॉमिनंट किती आहेत 40. मग आपण तिथं कॅपिटल A कॅपिटल लिहिलं पाहिजे. त्यानंतर काय सांगितलं जातं, हेट्रोझायगस डॉमिनंट्स आर 40. होमोझायगस डॉमिनंट किती आहेत 40 आहेत. हेट्रोझायगस डॉमिनंट किती आहेत 40 आहेत. आपण कॅपिटल A स्मॉल A लिहिलं. त्यानंतर होमोझायगस रेसिसिव्स आर 20. ओके, असे टोटल इंडिव्हिज्युअल किती झाले 100. आता आपल्याला होमोझायगस डॉमिनंटमध्ये किती लिहिलं आपण 40 लिहिलं, म्हणजे टोटल A किती झाले त्याच्यामध्ये 80. लक्षात आलं. हेट्रोझायगस डॉमिनंट किती आहेत 40 आहेत. त्यामध्ये मग कॅपिटल A डॉमिनंट लेटर किती असणार आहेत 40 असणार आहेत आणि स्मॉल किती असणार आहेत 40 असणार आहेत. लक्षात आलं का. लक्षात ठेवाय सिंपल आहे. आणि होमोझायगस रेसिसिव्ह किती आहेत 20 आहेत, म्हणजेच किती झालं 40. आपण तिथं त्यांचे अलिल्स लिहिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे टोटल अलिल त्या पॉप्युलेशनमध्ये किती झाले 200 अलिल्स आपल्याला तिथं दिसून येणार आहेत. ओके, बघा लक्षात आलंय का. 200 अलिल आपल्याला त्या पॉप्युलेशनमध्ये भेटणार आहेत, म्हणजे त्यांचा जीन पूल किती आहे 200 इतकं आपल्याला तिथं लक्षात येतोय. आता आपण टोटल A किती आहेत काउंट करू. ठीक आहे, डॉमिनंट जीन A किती आहेत बघा. इथं आपल्याला 80 भेटले. ठीक आहे, होमोझायगस डॉमिनंटमधून. त्यानंतर हेट्रोझायगस डॉमिनंटमधून आपल्याला भेटले आहेत ते 40. असे आपल्याकडे 120 हे कॅपिटल A किंवा डॉमिनंट जीन भेटलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर रेसेसिव्ह जीन आपण काउंट करू. रेसेसिव्ह जीन म्हणजे कोणते स्मॉल A किती आहेत बघा. स्मॉल A इथं आपल्याला 40 दिसलेत. ठीक आहे, आणि इथं आहेत ते 40 हेट्रोझायगस कंडिशनमधले 40. असे टोटल आपल्याकडे रेसेसिव्ह जीन हे किती आहेत 80 जीन आपल्याला तिथं भेटले. आता आपल्याला काय करायचं आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ जीन A. जीन A ची आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. त्यासाठी फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, टोटल नंबर ऑफ अलिल A डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ अलिल. टोटल नंबर ऑफ अलिल A किती झाले आपल्याकडे 120. ओके, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ अलिल आपल्याकडे आहेत ते 200. ओके, याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार आहे 0.6. लक्षात आलं का. बघा कसं काउंट केलं 0.6 हे आपलं जीन फ्रिक्वेन्सी आली आहे A जीनची. ठीक आहे, आता स्मॉल A ची फ्रिक्वेन्सी पण आपण सेम तशीच काउंट करणार आहे. टोटल नंबर ऑफ अलिल A किती आहेत 80 आहेत, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ अलिल्स किती येतात याच्यामध्ये 200. याचा आपल्याला आन्सर भेटणार आहे 0.4. दिस इज द जीन फ्रिक्वेन्सी ऑफ द स्मॉल A, जीन स्मॉल A. ओके, क्लिअर असेल का जीन फ्रिक्वेन्सी कशी काउंट करायची. लक्षात घ्या 100% हा क्वेश्चन आपल्याला CETमध्ये विचारला जातो आहे. CETमध्ये आणि नीटमध्ये देखील ह्याचे क्वेश्चन हे विचारले जातात. आता कसे क्वेश्चन असतात ते मी तुम्हाला पाठवतो. मी कम्युनिटी टॅबमध्ये तुम्हाला त्याचे टाकलेले आहेत काही फोटो, बघा तुम्ही तिथून. किंवा आपल्या एखादं लेक्चर मी ह्याच्यावरती पण MCQ वरती पण घेणार आहे, त्यामधून पण तुम्हाला हे कळून येईल. कळालं का. जीन फ्रिक्वेन्सी कशी काउंट करायची हे तुम्हाला ह्यामधून कळालं आहे. ठीक आहे, आता ओव्हरऑल आपल्याला काय मॉडर्न सिंथेटिक थेअरीमधून लक्षात आलं की जे काय 5 फॅक्टर आपण बघितले होते स्टेबन यांच्या बुकमधले, जे काय 5 फॅक्टर होते, जीन म्युटेशन, म्युटेशन इन क्रोमोझोम, जेनेटिक रिकंबायनेशन, नॅचरल सिलेक्शन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होते. ह्या 5 फॅक्टरला त्यांनी 3 फॅक्टरमध्येच कन्वर्ट केलं. जे बघा लक्षात आलं की आपण आता इव्हॉल्युशनसाठी सिंथेटिक थेअरीसाठी जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन हे 3 पॉईंटच आपण तिथं स्टडी करणार आहोत. ओके, इव्हॉल्युशनसाठी मेन 3 फॅक्टर आपल्याला जे काही इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात घ्या. इव्हॉल्युशन का झालं आणि कशा प्रकारे इव्हॉल्युशन होतं हे पॉईंट कोणते तुम्हाला विचारलं गेलं तर तुम्ही त्यात लगेच सांगितलं पाहिजे की इव्हॉल्युशन आर ऑकर ड्यू टू द जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन. ह्या 3 पॉईंटवरून आपल्याला पूर्ण मॉडर्न सिंथेटिक थेअरीचा अभ्यास करता येत असतो. ठीक आहे, बघा पूर्ण ओव्हरऑल लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लगेच विचारा. व्हिडिओ समजला असेल तर सर्व मित्रांना तुम्ही पाठवा, जेणेकरून त्यांना फ्रीमध्ये ऑनलाईन स्टडी करता येईल. आणि काही डाऊट असेल तर त्यांना कमेंटमध्ये विचारलं सांगा की, आणि
चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यामधील जेनेटिक व्हेरिएशन काय असतं हे डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत आणि आपल्याला पूर्ण मॉडर्न सिंथेटिक थेअरीचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे. जेनेटिक व्हेरिएशन हे काय असतं, जेनेटिक व्हेरिएशनमध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत, जसं की जीन म्युटेशन, जीन फ्लो काय आहेत, हे आपण सर्व नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. थँक्यू.